पालकाचे धपाटे बनवण्यासाठी असं बारीक चिरून घ्यायचं पालक. असं पालक थोडंसं कढईमध्ये टाकून परतून घ्यायचं. पालकाचे धपाटे बनवण्यासाठी हे पालक असं थोडंसं परतून त्याचा कच्चेपणा गेल्यावर मग हे पिठामध्ये मिक्स करायचं. हे 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं धपाटे बनवण्यासाठी. त्यामध्ये असे 2 चमचे बेसन टाकायचं, 2 किंवा 3 चमचे. ओवा, अद्रक, लसूण, मिरची पेस्ट आणि हळद. हे गव्हाचं आणि 2-3 चमचे बेसनचं पीठ आहे. त्याच्यावर थोडीशी अशी ओवा घालायचं, 1 अर्धा चमचा. ही थोडीशी हळद आणि हे मिरची, अद्रक, लसूण पेस्ट. हे मिक्स करून थोडंसं मीठ घालायचं, आपल्याला चवीप्रमाणे मीठ. हे सर्व असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण पालक परतून घेतलेलं होतं हे त्यात मिक्स करायचं. हे पालक असं मिक्स करून घ्यायचं, पूर्ण त्यात पीठ बसेल एवढं मिक्स करायचं. पालक टाकून थोडंसं हवं तसं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं. पिठाचा डो बनवून घ्यायचा. हे असं पालकाचे धपाटे बनवण्यासाठी असं डो बनवून घ्यायचा. हे असे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे. आता आपण धपाटे लाटण्यासाठी घेऊया. हे थोडंसं असं पीठ भरभरायचं आणि हे गोळे बनवलेले असे लाटून घ्यायचे. हे असं लाटून घ्यायचं. मग त्याला असे होल बनवायचं, म्हणजे त्या छिद्रामध्ये आपण तेल सोडू शकतो आणि धपाटे कुरकुरीत होतात. हे असं तेल सोडून घ्यायचं आणि हे धपाटे असे टाकून घ्यायचं तव्यावर. थोडंसं गॅस फ्लेम मोठं करून घ्यायचं. हे असं छिद्रामध्ये थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे व्यवस्थित धपाटे कुरकुरे होतात. हे असं पलटून थोडंसं आणखीन तेल सोडून घ्यायचं. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं. दुसरं धपाटा लाटण्यासाठी घ्यायचं. ह्याला पण मगाशीप्रमाणे असं होल बनवून त्यात तेल सोडायचं. हे असं पालकाचे धपाटे दोन्ही बाजूने खरपूस भाजून झालेले आहेत. हे बघा, हा दुसरा धपाटा परत असं मगाशीप्रमाणे तेल सोडून घ्यायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं. अशा प्रकारे पालकाचे धपाटे तयार झालेले आहेत. दही सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.